नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवायला अतिशय सोपी, झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी रेसिपी दाखवत आहे। ती म्हणजे लिक्विड आलू पराठा। इथे मी 5 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते आता उकडवून घेत आहे। बटाटे उकडवून होईपर्यंत इथे मी 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, 1 पेर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। बटाटे थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि ते किसणीने किसून घेतलेले आहेत। आता या किसलेल्या बटाट्यामध्ये काही मसाले घालूयात। तर इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी 1.5 वाटी भरून कणिक घातलेली आहे। सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, मिरची आणि आलं घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, कारण हा लिक्विड पराठा असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त लागेल। हे बघा, लिक्विड आलू पराठ्याचं बॅटर तयार झालेलं आहे। हे खूप घट्ट पण नको आहे किंवा खूप पातळ पण नको आहे। आता हे मी 10 ते 15 मिनिटाला रेस्टिंगला ठेवत आहे आणि त्यानंतर पराठे बनवायला सुरुवात करायची आहे। पराठे बनवायच्या आधी जर हे थोडंसं घट्ट वाटलं तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे पातळ करू शकतो। 10 मिनिटं झाल्यानंतर इथे मी तवा तापवायला ठेवला। तवा तापल्यानंतर त्याच्यावर मी हे लिक्विड आलू पराठ्याचं बॅटर घातलेलं आहे आणि त्याच्या बाजूने छान तूप सोडलेलं आहे। आता हा पराठा दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। एका बाजूनी पराठा छान भाजून झाल्यानंतर बाजू पलटवून मी दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पराठा छान खरपूस असा बनवून घेत आहे। अशा प्रकारे हे सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत। मस्त गरमागरम झटपट होणारा असा लिक्विड आलू पराठा तयार झालेला आहे। त्याच्याबरोबर मी दाण्याची चटणी, दही आणि ओल्या हळदीचं लोणचं सर्व केलेलं आहे। पटकन कधी भूक लागली किंवा कोणी अचानक पाहुणे आले घरात, भाजी संपली असेल तर हा लिक्विड पराठा हा उत्तम पर्याय आहे। तेव्हा तुम्ही हे पराठे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा। धन्यवाद। बाय बाय।